नमस्कार. आपण आज आपल्या एका भक्ताला 1 वर्षापूर्वी स्वामी समर्थांचा आलेला सत्य अनुभव ऐकणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री राजा आदिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. सदर सत्य अनुभव हा रश्मी हिचा आहे. रश्मी हिचा देवावर विश्वास आहे, पण ती खास करून कधी मंदिरात देवदर्शनाला जात नव्हती. रश्मी ही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती व त्याचवेळी स्पर्धा परीक्षा देखील देत होती. ती कॉलेजला जायच्या वाटेवर स्वामींचा मठ होता, पण तिने खूप वेळा पटकन बाहेरूनच पाया पडून ती पुढे जायची. कधीतरी मनात आलं तर मंदिरात प्रवेश करून स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायची. त्या दिवशी मंगळवार होता. कॉलेजचा शेवटचा पेपर होता व त्याच दिवशी सकाळी 11 वाजता स्पर्धा परीक्षेचा निकाल देखील होता. घरची परिस्थिती बेताची. दुसऱ्या वेळी फी भरून परीक्षा दिली होती, त्यामुळे कॉलेजला पेपरला जात असताना ती त्याच काळजीत तणावात होती. तिचे चित्त त्यातच गुंतले होते. रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. ती रस्त्याने कॉलेजला जात असताना अचानक एक वयस्कर पांढरे धोतर व पांढरा कुर्ता घातलेली व्यक्ती रश्मीला हाक मारते. बाळा, जरा मला पाणी देतेस का? गरगरत आहे. ती त्यांना हात धरून बसवते व पाणी देते. ती आधीच स्वतःच्या विचारात मग्न होती व कोणाशी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे ते तिथून निघणारच तेवढ्यात ते आजोबा बोलले, बाळा, तू निश्चिंत जा, पेपर लिही. बाळा, तू पास झालेली आहेस. ती गडबडत होती. ती काहीच न बोलता तिथून निघाली व क्षणात मागे वळून पाहिलं तर ते वयस्कर आजोबा कुठेच दिसत नव्हते. रश्मीने तिचा शेवटचा पेपर लवकर संपवला व 11 वाजता परीक्षेचा निकाल खूप घाबरत पाहिला व ती उत्तम गुणांनी पास झाली होती. तिला त्या आजोबांचे शब्द आजही आठवतात. बाळा, तू निश्चिंत जा, पेपर लिही. बाळा, तू पास झाली आहेस. तिने कोणताही विषय न काढता त्या आजोबांनी त्यांच्या तोंडून तिला आधीच काळजीमुक्त केले होते. आज रश्मी जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रश्मी म्हणतात, खरंच स्वामींची लीला अगाध आहे. साक्षात स्वामींनीच मला आजोबांच्या रूपात येऊन दर्शन दिले व चिंतामुक्त केले होते. पण स्वामींचा हा संकेत समजायला मला वेळ लागला. देव कधी कोणत्या रूपात आपली परीक्षा घेईल व दर्शन देईल हे देवालाच माहिती, पण आपली नजर मात्र माणसात देव बघण्याची हवी. स्वामी समर्थ महाराज साक्षात वयस्कर आजोबांच्या रूपात येऊन रश्मीला संदेश देतील ही स्वामी समर्थ महाराजांची मोठी प्रचिती आहे, असं रश्मीचा अनुभव आहे. स्वामी विचार. जो इतरांना निस्वार्थ बुद्धीने व मनाने मदत करतो, इतरांच्या भावनांचा आदर करतो, त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो. श्री स्वामी समर्थ. असेच श्री स्वामी समर्थ महाराजांचे व श्री गणेश यांचे सत्य अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून स्वामींचे प्रचिती देणारे सत्य अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व शेअर करा.